मित्रांनो, सरसकट पीक विमा हा जाहीर झाला आहे। सरसकट पीक विमा जाहीर झालेल्या जिल्ह्यांची आपल्याकडे यादी आलेली आहे। त्यामध्ये किती गाव पात्र आहेत आणि आणेवारी किती आहे ती सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तत्पूर्वी चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राइब करा आणि समोरील बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका। तर नमस्कार मित्रांनो, मी राज सूर्यतळ, स्वागत आहे तुमचं आपल्या YouTube चॅनलमध्ये। मित्रांनो, सरसकट पीक विमा जाहीर झालेले हे काही जिल्हे आहेत। त्यामध्ये बुलढाणा जिल्ह्याचं बघायचं झालं तर बुलढाणा जिल्ह्यात जवळपास 98 गाव हे पीक विम्यासाठी पात्र ठरलेले आहे। त्यामध्ये आणेवारी आलेली आहे 47। त्यानंतर बघूया मित्रांनो जालना जिल्ह्याविषयी। तर जालना जिल्ह्यातील जवळपास 144 गाव हे पीक विम्यासाठी पात्र ठरलेले आहेत आणि त्यामध्ये आणेवारी आलेली आहे 48 एवढी। बीड जिल्ह्याविषयी माहिती घ्यायची झाली तर बीड जिल्ह्यात देखील जवळपास 64 गाव हे पीक विम्यासाठी पात्र ठरले आहेत आणि त्याची आणेवारी जवळपास 48 एवढी आलेली आहे। त्यानंतर बघूया यवतमाळ जिल्ह्याविषयी। तर यवतमाळ जिल्ह्यात 161 गाव हे पीक विम्यासाठी पात्र ठरले आहेत आणि त्याची आणेवारी बघायची झाली तर आणेवारी आलेली आहे 47 एवढी। त्यानंतर नाशिक जिल्ह्याविषयी माहिती घेऊया। तर नाशिक जिल्ह्यातील 91 गाव हे पीक विम्यासाठी पात्र आहेत आणि त्यामध्ये झाले असं की 47 एवढी आणेवारी आलेली आहे। नांदेड जिल्ह्याविषयी माहिती घ्यायची झाली तर नांदेड जिल्ह्यातील जवळपास 114 गाव हे पीक विम्यासाठी पात्र ठरलेले आहेत आणि पात्र ठरलेल्या गावाची आणेवारी आलेली आहे 47 एवढी। त्यानंतर परभणी जिल्ह्याविषयी माहिती घेऊया मित्रांनो। तर परभणी जिल्ह्यातील जवळपास 73 गाव हे पीक विम्यासाठी पात्र ठरलेले आहेत आणि त्याची आणेवारी आलेली आहे 47 एवढी। त्यानंतर लातूर जिल्ह्याविषयी माहिती घ्यायची झाली तर लातूर जिल्ह्यातील जवळपास 120 गाव हे पीक विम्यासाठी पात्र ठरलेले आहेत आणि त्यामध्ये त्याची आणेवारी बघायची झाली तर आणेवारी आलेली आहे 47 एवढी। वाशिम जिल्ह्याची माहिती घ्यायची झाली तर वाशिम जिल्ह्यातील जवळपास 112 गाव हे पीक विम्यासाठी पात्र ठरलेले आहेत आणि त्यामध्ये त्याची आणेवारी बघायची झाली तर आणेवारी आलेली आहे 47 एवढी। तर अकोला जिल्ह्याविषयी माहिती घ्यायची झाली तर अकोला जिल्ह्यातील जवळपास 146 गाव हे पीक विम्यासाठी पात्र ठरलेले आहेत आणि त्यामध्ये आणेवारी बघायची झाली तर आणेवारी आहे 47 एवढी। त्यामध्ये कोल्हापूर जिल्हा बघायचं झालं तर कोल्हापूर जिल्ह्यातील जवळपास 73 गाव हे पीक विम्यासाठी पात्र ठरलेले असून त्यामध्ये 47 एवढी आणेवारी आलेली आहे। आणि शेवटचा जिल्हा म्हणायचं झालं तर छत्रपती संभाजीनगर, 12वा जिल्हा म्हणलं तर छत्रपती संभाजीनगर। तर यामध्ये 119 गाव पीक विम्यासाठी पात्र ठरलेले आहेत आणि यासाठी 48 एवढी आणेवारी आलेली आहे। तर मित्रांनो, 12 जिल्ह्यांसाठी सरसकट पीक विमा जाहीर झाला आहे। तर त्याविषयी आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेतलेली आहे। तर माहिती आवडली असेल तर चॅनेलला सबस्क्राइब करा आणि समोरील बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका। धन्यवाद।